नमस्कार मंडळी. तर आज आपण ना कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट तयार होणारा पोटभरीचा जाळीदार एक पदार्थ बनवतोय. चवीला एकदम जबरदस्त. मुलं मोठे अगदी आवडीने खातील. बनवायला एकदम सोपा. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथं मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. आता सर्व साहित्य आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे. म्हणजे तुमच्या घरामध्ये जी वाटी असेल ना ती वाटी सेट करायची आहे आणि त्याच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे. आपण आता हे तांदळाचं पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. त्यानंतर 1 वाटी रवा यामध्ये घालायचा आहे. आता रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता. जाडसर रवा घेतला तरी सुद्धा चालेल किंवा असा बारीकवाला रवा घेतला ना तरी सुद्धा चालेल. त्यानंतर अर्धी वाटी ताजं दही यामध्ये घालायचं आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या यामध्ये घालूया. 4 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं. त्यानंतर 1.5 वाटी पाणी यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर याला झाकण लावून मिक्सरला चांगलं फिरवून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं फिरवून झालेलं आहे. हे बघा. आपण आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आपलं हे मिश्रण भांड्यामध्ये काढून झालं की 1 मिनिटभर याला चांगलं फेटून घ्यायचंय. मिश्रण आपलं 1 मिनिटभर चांगलं फेटून झाल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि याला 10 मिनिटं चांगलं मुरू द्यायचंय. आपलं हे मिश्रण चांगलं मुरतंय तोपर्यंत आपण पुढील तयारी करूया. त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. आता यामध्ये आपल्याला 1.5 ग्लास पाणी घालायचंय. त्यानंतर यामध्ये आपल्याला एक लिंबाची फोड टाकायची आहे म्हणजे आपली कढई काळी नाही पडणार. त्यानंतर यामध्ये आपल्याला ही रिंग ठेवून घ्यायची आहे आणि पाण्याला मस्त अशी खळखळून उकळी आणायची आहे. त्यानंतर इथे मी एक ताट घेतलेला आहे. तर सर्वात अगोदर आपण याला तेल लावून घेऊया. तेल आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचंय. तर इथे आपल्या ताटाला तेल लावून झालं की हे ताटही आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. इकडे 10 मिनिटं झालेली आहेत आणि आपलं मिश्रणही चांगलं मुरलेलं आहे. हे बघा. आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया. आता हे घातलेलं मीठ चांगलं मिक्स करून घेऊया. मीठ आपलं चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला 1 पॅकेट इनो घालायचं आहे. इनो घातल्यानंतर पटापट आपल्याला हा मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे आपला इनो चांगला मिक्स करून झालेला आहे. आपण आता हे मिश्रण तेल लावलेल्या ताटामध्ये ओतून घेऊया. मिश्रण आपल्या ताटामध्ये ओतून झालं की यावर आपल्याला लाल तिखट भुरभुरायचंय. आपण आता हे मिश्रण वाफवून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकताय पाण्यात देखील आपली चांगली उकळी आलेली आहे. आता हे ताट आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायचंय. त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे मिश्रण 10 ते 15 मिनिटं चांगलं वाफवून घ्यायचंय. 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. यावरचं मी झाकण काढतेय. तर तुम्ही बघू शकताय आपलं हे मिश्रण मस्त असं फुगलेलं आहे. हे बघा. आता यामध्ये आपल्याला टूथपिक घालून बघायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय आपली ही टूथपिक पूर्णपणे कोरडी निघालेली आहे. याला कुठेही मिश्रण चिकटलेलं नाहीये. म्हणजे आपलं हे मिश्रण छान असं वाफवून झालेलं आहे. गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. इथे आपलं हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे. आपण आता हे कट करून घेऊया. तर तुम्ही हव्या त्या आकारामध्ये याला कट करू शकता. म्हणजे चौकोनी आकार किंवा त्रिकोणी आकारामध्ये कट करून घेऊ शकता. तर आपण आता याला त्रिकोणी आकारामध्ये कट करून घेऊया. तर अगोदर याच्या मी कडा सोडवून घेतेय.
इथे तुम्ही बघू शकताय मस्त असा स्पॉन्जी जाळीदार नाश्ता बनवून तयार झालेला आहे. हे बघा. तर तुम्ही हा खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता. चवीला जबरदस्त लागतो. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. नक्की करून बघा. तर मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल. धन्यवाद.